कधी कधी एखादा चिमुकला जीव संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतो. कोट्यावधी लोकांची मने जिंकतो. मात्र त्या घटनेमागे एक दास्तान असते. ती कधी सुखाची असते तर कधी दुःखाची, तर कधी असते विलक्षण करून आर्तकथा. जपानच्या इचिकावा सिटी झू मधील पंच नावाच्या या 8 महिन्यांच्या मकॉक प्रजातीच्या जपानी माकडाच्या पिल्लाची कहाणी अशीच आहे. आईच्या नकाराची, एकटेपणाची आणि संघर्षाची. 26 जुलै 2025 रोजी जन्मलेल्या पंचला त्याच्या आईने जन्मताच नाकारले, कारण त्या काळात भयंकर उष्णतेची लाट सक्रिय झाली होती आणि कठीण प्रसूतीमुळे त्याची आई त्याला स्वीकारू शकली नाही. त्याला आईने झिडकारलेलं प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्याची आबाळ होऊ लागली. हेही त्यांना कळून चुकलं. लवकर उपाय केला नाही तर पिल्लाच्या जीवावर बेतू शकतं, हे एव्हाना क्लिअर झालं होतं. झूच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे एकटेपण संपवण्याच्या दृष्टीने पावले टाकली. त्यांनी त्याला हाताने भरवायला सुरुवात केली. त्याला आपल्या खांद्यावर वाढवले. मात्र हे खूप काळ करून चालणार नव्हते. त्या पिल्लाला कधी ना कधी समूहात परत येणं नेमप्राप्त होते. त्याला त्याच्या समूहात परत करण्याचा प्रयत्न करताच त्याच्या एकटेपणाची नव्याने व्याख्या सुरू झाली. झू मधील अन्य माकडांनी त्याला जवळ येऊ देण्यापासून रोखलं. ते त्याला दूर लोटू लागले. पंच एकटा पडला. त्याचं एकाकी असणं पाहवत नव्हतं, कारण त्याच्या डोळ्यातलं आर्तभाव. आईशिवाय वाढणारा तो एकटा जीव कासावीस झाला होता. त्याचं झू मध्ये इतर काही पिल्ले आणि त्यांना अंगाखांद्यावर खेळवणारी त्यांची आई, हे दृश्य तो विलक्षण तगमगीने पाहत असे. झूच्या कर्मचाऱ्यांना याचे दुःख झाले. यावर काही मार्ग काढला पाहिजे, नाहीतर पंचची मानसिक स्थिती बिघडू शकते हे त्यांना ठाऊक झाले. खूप विचार करून त्यांनी एक उपाय शोधला. पंचच्या आयुष्यात एक छोटासा साथीदार आला. एक नारंगी रंगाचा स्टफ ऑर्गुंटान माकडाचे सॉफ्ट टॉय. हा मखमली भावला त्याला आईसारखा वाटला. तो त्याला घेऊन फिरू लागला. आता तर तो त्याला घेऊन बिलगून झोपतो आणि त्याच्याशी खेळतो सुद्धा. इंटरनेटने व्यापलेल्या जगात अशा हृदयद्रावक घटना लवकर व्हायरल होतात. पंचचे व्हिडिओ आधी जपानमध्ये व्हायरल झाले आणि मागील काही दिवसात तो जगभरातील सोशल मीडियाच्या आकर्षणाचे केंद्र ठरला गेला. त्याच्या एकटेपणाची आणि एकाकी असण्याची क्लिप लोकांना रडवतीये. त्या बाहुल्याला घट्ट धरून झोपलेला पंच जणू आपल्या आईच्या मिठीत विसावलेला आहे असेच वाटते. झू मधल्या माकडांच्या समूहातील इतर माकडांनी त्याला अजूनही पूर्णपणे स्वीकारलेलं नाहीये. ते कधी कधी त्याच्यावर ओरडतात तर कधी कधी त्याला दूर ढकलतात. नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक मोठे माकड त्याला ओढून नेत असतं आणि पंच घाबरून धावत खेळण्याकडे जातो. हे दृश्य बघून लाखो नेटिझन्सच्या डोळ्यात पाणी आले. पंचला काहीतरी मदत करा असा संदेश जगभरातून व्हायरल झाला. आपल्या झू मधला हा छोटा जीव जगाच्या केंद्रस्थानी आल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांनी खुलासा केला की पंचला गंभीर इजा झाली नसून हे फक्त स्कोल्डिंग आहे आणि तो हळूहळू समूहात मिसळतोय. कोणत्याही सहृदय व्यक्तीने पंचचे फोटो अथवा व्हिडिओ पाहिले तर त्याच्या काळजाला ते नक्की भिडेल. आईविना वाढलेल्या ह्या लहान जीवाचा हा संघर्ष करून आणि अर्थ आहे. नुकतेच त्याला एका माकडिणीने स्वीकारले असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यांचे नातं दृढ होतोय हे देखील आपल्याला पाहायला मिळते. पंचची कहाणी लाखो लोकांना भावली, कारण ती एकटेपणाची, प्रेमाच्या शोधाची आणि आशेची आहे. त्याच्या या छोट्या डोळ्यात अजूनही एक हुरहुर जाणवते. पंचची माहिती व्हायरल होताच या झूला भेट देणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होती. लोक त्याच्याविषयी भरभरून बोलताना दिसत आहेत. अनेकांच्या डोळ्यात पाणी दाटते. मात्र हे जग अन्यत्र लाखो बालके अनाथ होत असताना मूक असतं. वेगवेगळ्या युद्धात लाखो बालकांचे आई वडील मारले जातात, तेव्हा हे जग मौन का असतं? अन्य प्रसंगी इथे हिंसेचे समर्थन करणारे, अमुक एकमेकांना मारले पाहिजे असं म्हणणारी माणसं आता यावर अश्रू ढाळतील. मात्र वास्तव जगात आजूबाजूला अशी कितीतरी अनाथ बालके खस्ताहाल जिंदगी जगत असताना त्यांच्या काळजाला कधीच पाझर फुटत नाही. माणूस आणि त्याच्या संवेदना, भावना सापेक्ष राहिल्या नाहीत. माणसाच्या भावना यात यंत्रवत झाल्या आहेत आणि त्याच जडणघडणीवरील बारकाव्यावर अवलंबून राहतात. कदाचित या जाणीवांना नवा पाझर फुटण्याचे काम पंचच्या घटनेने केले आणि आपल्या अंतःकरणातील ही जिव्हाळी माया नित्य एकसारखी जपता आली तर पंचच्या संघर्षाचे फळ
खूप मधाळ असेल असं म्हणता येईल. पंचला त्याच्या जीवनात माया, ममता आणि प्रेमला माणसांची सहृदयता तात्कालिक न राहता नित्य राहो.